नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 3री साठी जो बालभारतीचा चौथा भाग आहे त्याच्यामधील पाठांचे आणि कवितांचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत। वार्षिक परीक्षेच्या तयारीसाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत, तर याच्या अगोदर भाग 3ऱ्या मधल्या पाठांचे प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। आज आपण चौथ्या भागामधले प्रश्नोत्तर पाहणार आहोत। म्हणजे हे दोन व्हिडिओ तुम्ही एकदा जरी पाहिले तरी तुमची छान अशी मराठी विषयाची रिव्हिजन किंवा उजळणी होणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी एक रिक्वेस्ट, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। आणि आपण हे जे प्रश्न पाहत आहोत हे तुम्ही एकदा वहीमध्ये लिहून काढा, पुन्हा पुन्हा वाचा, म्हणजे तुमचा चांगला सराव होईल। चला तर मग आज आपण भाग 4 मधील प्रश्न पाहूयात। आता इथे माझ्याकडे हे जे पुस्तक आहे बालभारतीचं, त्याच पद्धतीने एक स्वाध्याय पुस्तिका मला खूप आवडलेली, ती म्हणजे साकारची। तर दुकानामध्ये प्रत्येक इयत्तेचे वेगवेगळे स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध असतात। नवनीतचे सुद्धा स्वाध्याय पुस्तिका, फक्त त्या वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळी पुस्तिका असते। आणि हे जे आहे साकार, तर हे सर्व तीनही विषय म्हणजे इथे पहा तुम्ही मराठी, इंग्रजी, मराठी माध्यमासाठी तर सर्व विषय एकाच स्वाध्याय पुस्तिकेत आहेत। आणि याच्यामध्ये पाठातील पाठातील प्रश्नांव्यतिरिक्त अजून जास्तीचे प्रश्न आहेत। प्रश्न लिहिण्यासाठी, उत्तर लिहिण्यासाठी मुलांना जागा सुद्धा आहे आणि खूप छान अशी ही स्वाध्याय पुस्तिका आहे। तर आपण आज याच्यातलेच प्रश्न पाहणार आहोत, म्हणजे पुस्तकातील स्वाध्याय सोडून जे जास्तीचे प्रश्न आहेत त्यांचा आपला सराव होईल। तुमच्या जवळपासच्या दुकानांमध्ये जर हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध झालं तर नक्कीच पहा, किंवा हे नाही मिळालं तर कोणतंही स्वाध्याय पुस्तिका तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने प्रश्न असतो आणि उत्तर लिहिण्यासाठी मुलांना जागा असते। तर वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही ही स्वाध्याय पुस्तिका घेत जा, म्हणजे काय होतं, तो पाठ शिकून झाला की लगेच त्याच्यावरची प्रश्नोत्तर आपल्याला लिहून काढता येतात आणि मग परीक्षेच्या वेळेला फक्त हे तुम्ही वाचलं तरीही तुमचा भरपूर असा अभ्यास होतो। तर पहा, आता सुट्टीच्या दिवसात तर पहा, आता 4थ्या भागामध्ये पहिलीच आपली कविता आहे दोस्त। तर कविता मुलांना पाठ असते, त्याच्यामुळे त्याच्यावरच्या रिकाम्या जागा आपण लिहू शकतो। तर इथे सुरुवातीला दिलेली आहेत, एका वाक्यात उत्तरे लिहा। एका वाक्यात उत्तरे लिहा। कवी कोणाला विसरणार नाही? कोणाला? कवी वासराला, म्हणजेच त्याच्या दोस्ताला विसरणार नाही। वासराला शोधायला कोण जाते? कोण जाते वासराला शोधायला? कवी स्वतः वासराला शोधायला जात असे। पहा, कवितेमध्ये ओळी आहेत की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला, धुंडायला म्हणजे शोधायला। यानंतर वासराला कसे गवत आवडायचे? तर वासराला हिरवे कोवळे लूस गवत त्याला आवडायचे। वासराच्या ओठावरचा फेस कवीला कशासारखा वाटायचा? वासराच्या ओठावरचा फेस कवीला साई असल्यासारखा वाटायचा। कवीला आपल्या दोस्ताची आठवण अजूनही कधी होते? कवीला कधी आठवण होते? जेव्हा दोन भावांचं भांडण होताना, म्हणजे कवितेमध्ये त्याच्यासाठी फाटताना हा शब्द आलेला आहे। दोन भावांचं फाटताना कवी पाहतो तेव्हा त्याला त्याच्या दोस्ताची आठवण येते। यानंतर आता कवितेमध्ये कोणते प्रश्न दिलेत पहा। कवितेमध्ये जो स्वाध्याय आहे, कवीचा दोस्त कोण? वासरू। कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे? गाईच्या वासराला। दूध पिऊन झाल्यावर वासरू काय करत असे? दूध पिऊन झाल्यावर वासरू इकडे तिकडे उंडारत असे। वासरू केव्हा खुश व्हायचे? जेव्हा त्याला कोवळे कोवळे गवत खायला मिळायचे तेव्हा। आणि कवीने साई कशाला म्हटलेले आहे तर आपण पाहिलंच आहे। आता पुढे पाहूया। आता कवितेच्या ओळी पूर्ण करा। दूध पिऊन झाल्यावर तो काय? वारा पिऊन उंडारला। कोवळ्या कोवळ्या काय? कोवळ्या कोवळ्या जिभेने अंग माझे चाटायचा। यानंतर टिंब टिंब मलाच त्याला धुंडायला, की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला। टिंब टिंब साय मला वाटायचा, ओठावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा। यानंतर पिल्लू दर्शक शब्द लिहा। अजून हे राहिलं, आज जेव्हा पाहतो टिंब टिंब काय? आज जेव्हा पाहतो मी भावांचं फाटताना। यानंतर अंग माझं चाटताना, त्याच्या अगोदरची ओळ काय आहे? कोवळ्या कोवळ्या जिभेने अंग माझं चाटताना। तर कोणतीही रिकामी जागा आली तर ती आपल्याला केव्हा लिहिता येईल? जेव्हा तुम्ही कविता वारंवार चालीमध्ये म्हणाल तेव्हा ती तुमची आपोआप पाठ होईल आणि मग हे उत्तर तुम्हाला लिहिता येईल। आता पिल्लू दर्शक शब्द लिहा। जसे गाईचे वासरू, तसे माणसाचे काय?
माणसाचे बाळ, पक्षाचे पिल्लू, म्हशीचे रेडकू, मेंढीचे काय असते कोकरू आणि शेळीचे करडू असते. शेळीचे करडू, मेंढीचे कोकरू, म्हशीचे रेडकू, पक्ष्यांचे पिल्लू, माणसाचे बाळ. आता 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. वासराला आणि कवीला भाऊ भाऊ का म्हटले आहे? आता पहा, इथं 2-3 वाक्यात उत्तरेसाठी पुरेशी जागा सुद्धा दिलेली आहे उत्तर लिहिण्यासाठी. तर भाऊ भाऊ का म्हटलं आहे? कारण एकाच गाईचं दूध ते दोघही प्यायचे, म्हणून ते दोघांनाही भाऊ भाऊ म्हटले आहे. कवी शाळेत जाताना वासराला काय वाटत असेल? आता वासरू त्याच्याकडे बघत राहायचं कवी शाळेत जाताना, तर वासराला थोडंसं वाईट वाटत असेल किंवा कवी आता पुन्हा कधी परत येईल असं तो वाट बघत असेल, त्याला कवीशी खेळायचं असेल, करमत नसेल कवीशिवाय, असं तुम्ही इथे उत्तर लिहू शकता. दूध पिल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात? आता दुधामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे दूध पिल्यामुळे आपले हाडे तर मजबूत होतातच आणि दुधाला पूर्ण अन्न म्हटलं जातं, म्हणजे दुधामधून आपल्याला भरपूर असे पोषण मिळत असते. यानंतर खालील शब्दासाठी त्याच अर्थाचा तुम्हाला माहीत असलेला शब्द लिहा. आता असे जे काही प्रश्न आहेत की जे आपल्या स्वाध्यायामध्ये नाही, परंतु याच्यामध्ये जास्तीच्या अभ्यासासाठी प्रश्न दिलेले आहेत, म्हणूनच मला ही स्वाध्याय पुस्तिका आवडली. पहा, वाराला काय पवन लिहू शकता, वात लिहू शकता. खुश खुश आनंदी, भाऊसाठी कोणता शब्द आहे? बंधू. माया प्रेम. यानंतर अंग, शरीर, तनू, काया. जीभसाठी जिव्हा हा शब्द आहे जीभसाठी. आता खालील शब्दांसाठी उलट अर्थाचा म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. पहा, दोस्त, शत्रू, खुश, नाखुश, आठवण, विसर. यानंतर आवड, नावड. पुढचा प्रश्न पहा, उपयोजनात्मक प्रश्न आहे की पाळीव प्राण्यांची नावे लिहून त्यांचे उपयोग लिहा. तर पाळीव प्राण्यांची नावे तुम्ही लिहू शकता. म्हैस असेल, आता गाईचं तर याच्यामध्ये दिलेलेच आहे. त्यानंतर बैल लिहू शकता, शेळी लिहू शकता. तर बैल काय करतो? शेत नांगरण्यासाठी उपयोगी येतो. घोडा काय करतो? घोडा ओझी किंवा सामान वाहून नेण्यासाठी उपयोगी येतो. म्हैस काय करते? आपल्याला दूध देते. तर अशा 2-3 प्राण्यांची नावं लिहून तुम्ही त्यांचा उपयोग लिहू शकता. यानंतर तुमच्या वर्गातील व वर्गाबाहेरील मित्रांची नावे लिहा. तर तुम्हाला वेगवेगळी मुलामुलींची नावं माहीत असली पाहिजेत. आता स्वाध्यायामध्ये एवढे प्रश्न आहेत. आता पुढे आपण आपल्या पुस्तकामध्ये अजून याच्यामध्ये काही प्रश्न दिलेत का ते पाहूया. तर पहा, आता शेवटचे अक्षर समान असणारे वासरू म्हणजे यमक जुळणारे हे शब्द सोपे आहेत, ते मुलं लिहू शकतात. वाक्यात उपयोग करा. उंडारणे म्हणजे काय? उंडारणे म्हणजे इकडे तिकडे फिरणे. आता हे वाक्य कसं लिहू शकता की सुट्टी लागल्यावर मुले अभ्यास सोडून इकडे तिकडे उंडारत राहतात. यानंतर धुंडाळणे म्हणजे शोधणे. सुट्टी लागल्यानंतर ताई तिची जुनी बाहुली धुंडाळत होती म्हणजे शोधत होती. भिंगरीच्या पायाने म्हणजे खूप वेगाने. शाळा सुटताच मुले भिंगरीच्या पायाने घरी येतात. भावाभावांचे फाटणे म्हणजे भावाभावांमध्ये भांडण होणे. तर शेतीच्या वादावरून किंवा शेतीच्या वाटणीवरून त्या भावाभावांचं फाटलं असं तुम्ही लिहू शकता. गुबगुबीत होणे म्हणजे तब्येत सुधारणे, तब्येत चांगली होणे. तर गाईचे दूध पिऊन वासरू कसं झालं आहे? गुबगुबीत झालं आहे किंवा झालं होतं असं तुम्ही लिहू शकता. आता हिरवे हिरवे गवत यासाठी खालील शब्दांसाठी तुम्हाला आवडतील ते शब्द लिहा. निळे निळे काय? आकाश. काळे काळे केस. कोवळे कोवळे ऊन. गार गार बर्फ. आणि उंच उंच काय? पर्वत. तर या पद्धतीने दोस्त या कवितेवर आपण भरपूर असे वेगवेगळे प्रश्न स्वाध्यायातले आणि स्वाध्यायाच्या व्यतिरिक्त ते सुद्धा पाहिलेले आहेत. आता आपण पुढच्या पाठाकडे वळूया. आता पुढचा पाठ आहे मधमाशीने केली कमाल. एका वाक्यामध्ये उत्तरे लिहा. शेतामध्ये झाडावर व झाडाच्या सभोवती कोण राहत असे? झाडावर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते आणि झाडाभोवती मुंग्या सुद्धा खूप होत्या. मुंगीला कोणती फुले आवडली? मुंगीला पिवळी धमक सूर्यफुले आवडली. यानंतर शेतकरी यंदा कोणता धंदा करणार आहे? शेतकरी यंदा फुलांचा धंदा
करणार आहे. कोकिळा आपली अंडी कोणाच्या घरट्यात ठेवते? कोकिळा आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात ठेवते. तुम्हाला माहित असेल कोकिळ पक्षी स्वतः कधीही घरटं बांधत नाही, तर तो अंडी कावळ्याच्या घरात घालतो आणि मग पिल्ले बाहेर पडली की मग थोडंसं पिल्लू मोठं झाल्यावर मग कावळ्याच्या लक्षात येतं की हे कावळ्याचं पिल्लू नसून कोकिळेचं पिल्लू आहे. आता इथे पहा, काम करण्यास नेहमीच कोण आतुर असे? तर शेतकरी नाही, तर इथे काय आहे? मधमाशी ही काम करण्यास नेहमीच आतुर असे याचं उत्तर आहे. पुढे पहा, टिंब टिंब कपाळावर आठ्या आल्या. कोणाच्या कपाळावर? कोकिळेच्या कपाळावर आठ्या आल्या. खारुताई होती खूप चपळ, सारखी तिची पळापळ. रुजत घातल्या बिया, टिंब टिंब त्याला आली फुले फार. रुजत घातल्या बिया चार, त्याला आली फुले फार. माझ्याच्याने होणार नाही, काम करून दमले बाई. यानंतर खेळून घेते पोटभर, तोपर्यंत काम तूच कर. कोण म्हणतं? असं खारुताई म्हणते. आता पहा, 2-3 वाक्यामध्ये उत्तरे लिहायची आहेत. इथे सुद्धा उत्तर लिहिण्यासाठी 3 ओळी दिलेल्या आहेत. शेतकरी दादा सर्वांसाठी काय करतो? शेतकरी दादा सर्वांसाठी काय करतो? तर शेतकरी दादा सर्वांसाठी दिवसभर शेतामध्ये कष्ट करतो, धान्य पेरतो आणि त्या धान्याची काळजी घेतो, पिकाची काळजी घेतो आणि मग पीक तयार झाल्यानंतर ते सर्वांसाठी बाजारामध्ये विकण्यासाठी आणतो. अशा पद्धतीने शेतकरी दादा सर्वांसाठी कष्ट करतो. मुंगीने बिया कोणाकोणाला दिल्या? का? आता मुंगीने बिया कोणाला दिल्या पहा. कोकिळेला दिल्या, खारुताईला दिल्या, काही चिमणीला दिल्या, तर काही कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या आणि काही बिया स्वतःसाठी घेतल्या. तर तिने यांना का बिया दिल्या? कारण ते सगळेजण झाडाच्या अवतीभोवती राहत होते आणि प्रत्येकाला त्या बिया मिळाव्या आणि त्यांनी त्याचा चांगला उपयोग करावा, म्हणून मुंगीने सगळ्यांना बिया दिल्या. कोकिळा मधमाशीला काय म्हणाली? कोकिळा काय म्हणाली मधमाशीला की मला थोडा सुद्धा वेळ नाही रुजत घालायला आणि कामाचा आणि माझा कधीही मेळ बसणारा नाही, आणि कोकिळा उडून गेली. यानंतर खारुताई मधमाशीला काय म्हणाली? आता खारुताई काय म्हणाली की तू थोडीशी थांब, छान इतका वारा सुटलाय तर मी काय करते, थोडंसं पोटभर खेळून घेते, कारण ती सारखी झाडावर वरून खाली खालून वर अशी खेळत असते. आता पहा, कोण तेलीही बिया खाऊन पुढच्या वर्षी जपून ठेवणारी? कोण? मुंगी. कावळ्याच्या घरट्यात बिया ठेवणारी कोण? कोकिळ. यानंतर बिया टाकून देणारा कोण? कावळा. काय बाई त्रास असं म्हणणारी कोण? चिमणी. यानंतर खेळता खेळता बी खाणारी कोण? खारुताई. आणि बिया रुजत घालणारी कोण? मधमाशी. यानंतर पहा, खालील वाक्य वाचा, त्यांचा योग्य क्रम लावून वाक्य पुन्हा लिहा. बिया रुजत घालण्यासाठी खड्डा केला, रोपटी भरभर वाढू लागली, बिया रुजत घातल्या, त्याला पिवळी फुले आली, बिया घेऊन जमिनीवर आली, सकाळ होताच चटकन उठली. आता कोण? पहिल्यांदा काय येईल? सकाळ होताच चटकन उठली, बिया घेऊन जमिनीवर आली, मग बिया रुजत घालण्यासाठी खड्डा केला, त्यानंतर बिया रुजत घातल्या, मग रोपटी भरभर वाढू लागली आणि नंतर शेवट येईल, त्याला पिवळी फुले आली. या पद्धतीने वाक्यांचा योग्य क्रम सुद्धा तुम्हाला लावता आला पाहिजे. आता पहा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. मला नाही वेळ कामाचा न माझा, कधी बसायचा मेळ? कोण म्हणालं? तर कोकिळ मधमाशीला म्हणाली. ताई ताई थांबतेस का जरा, बघ सुटलाय छान सवारा? कोण म्हणालं? खारुताई मधमाशीला म्हणाली. का ग बाई असं करतेस, अंड्याबरोबर बियाही ठेवतेस? कोण म्हणालं? कावळा कोकिळेला म्हणाला. शेतकरी दादा काम करतो सदान कदा, करणार का यंदा फुलांचा धंदा? कोण म्हणालं? मुंगी शेतकरी दादाला म्हणाली. यानंतर समानार्थी शब्द लिहायचे आहेत. पहा, कामला समानार्थी शब्द आहे कार्य, फुलला समानार्थी शब्द आहे सुमन, कुसुम, डोळा, नयन, अक्ष. कावळाला समानार्थी शब्द आहे काक, वायस, एकाक्ष सुद्धा म्हणतात. आवड म्हणजे छंद, धंदा म्हणजे उद्योग किंवा काम सुद्धा लिहू शकता, उद्योग लिहू शकता. विरुद्धार्थी शब्द लिहा. मित्र, शत्रू, आवड, नावड. कंटाळाच्या विरुद्ध आहे उत्साह. छान, घाणेरडा किंवा गबाळा लिहू शकता. भरभर, सावकाश किंवा हळूहळू. आता घरदर्शक शब्द लिहा. जसे कावळ्याचे घरटे, तसे मधमाशीचे पोळे, घोड्याचा तबेला,
हत्तीचा हत्तीखाना किंवा अंबारखाना, सिंहाची गुहा, सुगरणीचा काय असतो खोपा, गाईचा गोठा, कोंबडीचे खुराडे आणि मोराची काय असते. आता सर्वांचे भले व्हावे यासाठी मधमाशीने बिया लावल्या, तुम्ही दुसऱ्यासाठी काय करू शकाल. आता तुम्ही काय करू शकाल दुसऱ्यांसाठी, तर आपल्या आजूबाजूला तुम्ही जिथे जागा असेल तिथे झाडे लावू शकता, त्यांची काळजी घेऊ शकता. याच पद्धतीने तुमच्या शाळेमध्ये काही झाडे असतील त्यांची तुम्ही काळजी घेऊ शकता. तसेच जर कोणी झाडांचं नुकसान करत असेल किंवा झाडांची पाने वगैरे तोडत असेल तर तुमच्या मित्रांना तुम्ही असं सांगू शकता. याच्यानंतर अजून रस्त्यावर तुम्हाला कोणाला मदत करता आली तर तीही तुम्ही करू शकता. रस्ता पार करून देण्यासाठी किंवा एखाद्या आजीला पिशवी वगैरे जड झाली असेल तर ती त्यांच्या घरी तुम्ही पोचवून देऊ शकता. तर या पद्धतीने याच्यावरचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर अजून पुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये एक प्रश्न आहे की विविध तेलबियांची नावे लिहा व संग्रह करा. तर तेलबिया कोणकोणत्या असतात ज्याच्यामधून तेल निघतं त्यांना तेलबिया म्हणतात. आता पाठामध्ये तर सूर्यफूल आलेलंच आहे. सूर्यफुलाप्रमाणेच अजून करडईच्या बिया असतात ज्याच्यामधून करडईचं तेल निघतं. मोहरीच्या बियांमध्ये म्हणजे मोहरीमधून सुद्धा तेल निघतं. मोहरीचं तेल बऱ्याच ठिकाणी म्हणजे पंजाब वगैरे राज्यामध्ये स्वयंपाकासाठी वापरतात. यानंतर अजून काय लिहू शकतो आपण, शेंगदाण्यांचं सुद्धा काय निघतं तेल निघतं. आणि सोयाबीनच्या सुद्धा बियांमधून तेल निघतं. तर काय काय सांगितलं पहा, सोयाबीन, मोहरी, शेंगदाणा आणि करडई आणि सूर्यफुलाचं तर आपल्या पाठामध्ये आलेलंच आहे. यानंतर फुले तोडतो बिया वाळवतो कोण म्हटलं शेतकरी म्हटला. सगळ्या बिया जात. आता पुढचा आपला पाठ आहे रमाई भीमराव आंबेडकर. तर याच्यावरचे प्रश्न आपण पाहूया. सुरुवातीला आपण स्वाध्यायामधले प्रश्न पाहू आणि नंतर आपण ही जी साकारचा स्वाध्याय पुस्तिका आहे त्याच्यामधले प्रश्न पाहू. पहा, रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवले? कोणी? बाबासाहेब आंबेडकर यांनी. डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले? डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला? तर समाजासाठी कोणता की दलितांना मान सन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला. कोणता? सामाजिक न्यायाचा लढा उभारला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? सगळ्यांनाच माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. बाबासाहेबांनी वसतिगृहे का काढली? तर पददलितांचे स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मोद्धारासाठी, म्हणजे दलित लोकांचे स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मोद्धारासाठी बाबासाहेबांनी वसतिगृहांची स्थापना केली. वसतिगृहातील सर्व मुले भारावून का गेली? केव्हा गेली? जेव्हा रमाईंनी स्वतःच्या हातातील सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखांकडे दिल्या आणि त्या मोडून त्या पैशांनी धान्य आणि सगळं सामान आणायला सांगून मुलांच्या जेवणाची व्यवस्था केली. आणि पुढेही त्यांनी पुढच्या काही दिवसांची सोय होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवलं. हे रमाईंचं प्रेम आणि वात्सल्य पाहून वसतिगृहातील मुले भारावून गेली. आता याच्यामध्ये स्वाध्यायामधील प्रश्न आपण पाहूयात. रमाईंचा जन्म कोठे झाला? तर रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद या गावी झाला. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले वसतिगृह कुठे सुरू केले? तर सोलापूर येथे त्यांनी पहिले वसतिगृह सुरू केले. यानंतर भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी केला? बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विषमता दूर करण्यासाठी केला. दीनदलितांच्या आई व बहुजनांची सावली म्हणून कोणाला ओळखतात? तर रमाई म्हणजे रमाबाई आंबेडकर यांना ओळखतात. आता जोड्या लावा आहे पहा. कारुण्याची मूर्ती कोण? रमाई. यानंतर आई कोण? इथे आई म्हणजे रमाबाईंच्या आईचं नाव काय होतं? रखमाबाई. यानंतर पती कोण? भीमराव रावजी आंबेडकर. वडील कोण? भिकू धुत्रे. आणि बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देणारे कोण? बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड. यानंतर कारण सांगा.
रमाईंना कारुण्याची मूर्ती असे का संबोधले जाते? कारण रमाईंनी वसतिगृहातील मुलांना अन्न पाण्याची सोय करून दिली. यानंतर त्यांनी नेहमीच सर्वांना आधार देण्याची त्यांची वृत्ती होती, म्हणून रमाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे का संबोधले जाते? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली राज्यघटना लिहिलेली आपल्याला माहिती आहे. मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे संबोधले जाते. रमाईंनी वसतिगृह प्रमुखाकडे हातातल्या सोन्याच्या बांगड्या का दिल्या? कारण वसतिगृहातील मुलांना खायला एकही दाणा नव्हता. दुकानाचे म्हणजे किराणा सामानाचे बिल थकले होते, म्हणून रमाईंनी वसतिगृह प्रमुखाकडे हातातल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या आणि काय केलं, दुकानाचं बिल देऊन अजून काही दिवस पुरेल एवढं अन्नधान्य मुलांसाठी भरून ठेवलं. आणि याच्यानंतर आईविषयी आपल्याला 5 ओळी माहिती लिहायची आहे. मग प्रत्येक आई मुलांसाठी काय करते, यानंतर ज्यांना आई आपल्या संपूर्ण घरासाठी आपलं संपूर्ण जीवन घालवते, सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांना हवं नको ते पाहते, स्वतःकडे दुर्लक्ष करून सगळ्यांची काळजी आई घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही 5 ओळी इथे माहिती लिहायची आहेत. आता जोड शब्द लिहा. जोड शब्द म्हणजे जोडाक्षर नव्हे. आपण हे जे पाहतो आता अन्न न ला न जोडलाय ते याला जोडाक्षर म्हणतात. आणि जोड शब्द म्हणजे ऊन, वारा, पाऊस, पाणी या पद्धतीने. मग पालन पोषण, मान, पान, अन्न पाणी, घर, दार, दीन, दलित, हाल, अपेष्टा हे आहेत. म्हणजे शब्दांना जोडून येणारे, कधी कधी त्याच अर्थाचे किंवा कधी कधी विरुद्ध अर्थाचे, कधी कधी यमक जुळणारे असे जे शब्द असतात त्यांना जोड शब्द म्हणतात. तर यानंतर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाठात आलेले कार्य लिहा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीसाठी खूप परिश्रम घेतले. यानंतर त्यांनी आपल्या भारताची राज्यघटना लिहिली. बहिष्कृत कार्यकारिणी सभेची त्यांनी स्थापना केली. पददलितांच्या स्वावलंबन आत्मोद्धारासाठी त्यांनी वसतिगृहांची स्थापना केली. सोलापूर येथे त्यांनी पहिले वसतिगृह सुरू केले. यानंतर अनेक शिक्षण संस्था सुद्धा त्यांनी पुढे शिक्षण संस्था सुद्धा सुरू केली. तर या पद्धतीने 2 ते 3 वाक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इथे कार्य लिहायचं आहे. यानंतर माहिती लिहा. पुढचा प्रश्न आहे पहा. लिंग बदला. आई, वडील, पती, पत्नी, मांजर, बोका, यानंतर मुलगा, मुलगी, मोर, लांडोर आणि उंटचं काय असते, सांडणी. यानंतर वचन बदला म्हणजे एक वचन, अनेक वचन. दुःखच राहतं. बांगडी, बांगड्या, संकट, संकटे, मुलगा, मुले, वसतिगृह, वसतिगृहे आणि स्वप्नाचं काय राहील, स्वप्न, स्वप्नच. शेवटी येणारे शब्द लिहा. होलिकेचे दहन केले जाते तो सण होळी. पाहून आणते ती नळी. मासे पकडतो तो कोळी. बागेमध्ये झाडे लावतो तो कोण, माळी. आणि करवंदाची असते ती जाळी. यानंतर पहा माहिती लिहा. लक्ष्मीबाई पाटील कर्मवीर भाऊराव पाटलांच्या ज्या पत्नी होत्या तर त्या सुद्धा रमाबाईंप्रमाणेच त्यांना रयत माऊली असं म्हटलं जातं. तर रमाबाईंचा जसा वसतिगृहातील मुलांसाठीचा एक प्रसंग आहे, अगदी तसाच लक्ष्मीबाई पाटील यांचा सुद्धा एकदा वसतिगृहाच्या मुलांना धान्य नव्हतं, तेव्हा त्यांनी स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून दिलं आणि ते सोनाराकडे गहाण ठेवायला सांगितलं. तेव्हा त्यांच्या कर्मचाऱ्याने नकार दिला की हे तर तुमचं सौभाग्याचं लेणं आहे, ते कसं काय ठेवायचं. पण तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या की माझं खरं सौभाग्य म्हणजे भाऊराव पाटील हेच आहेत, तर तुम्ही. आणि मग स्वतःचं गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून त्यांनी वसतिगृहातील मुलांसाठी जेवणाची सोय केली होती. तर असा एखादा प्रसंग तुम्ही त्यांच्याविषयी लिहू शकता. याच्यातून सुद्धा रमाईंप्रमाणेच लक्ष्मीबाई पाटील या सुद्धा वसतिगृहातील मुलांची कशी काळजी घ्यायची हे आपल्याला दिसून येतं. आता पुढची कविता आहे ट्रॅफिक दादा. तर याच्यावरचे प्रश्न पाहूयात. याचे कवी आहेत मुबारक शेख.
तर रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. दिसता समोर टिंबटिंब दिवा, दिसता समोर लाल दिवा, गाडीला तुमच्या ब्रेक लावा. खांबावर दिसता पिवळा दिवा, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा. हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा. म्हणजे कविता पाठ असेल तर प्रश्नोत्तर आपण लिहू शकतो. पहा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या. तुम्हाला दंड कधी होईल? वाहन जर नो पार्किंगला लावलं तर तुम्हाला दंड होईल. वाहन जर खूप धूर सोडत असेल तर काय करावे? त्याची दुरुस्ती करावी. ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून वाहतुकीचे नियम पाळावे. अपघात होऊ नये म्हणून काय पाळावे? अपघात होऊ नये म्हणून वेगावर नियंत्रण ठेवावे. या कवितेचे कवी कोण आहेत? कवी मुबारक शेख हे आहेत. आता 2-3 वाक्यामध्ये उत्तरे लिहायची आहेत. रस्त्यावर वाहतूक कोंडी प्रामुख्याने कधी पाहायला मिळते? तर सकाळी जेव्हा सगळेजण कामाला जातात तेव्हा आणि शाळा सुटल्यानंतर किंवा ऑफिस सुटल्यानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी प्रामुख्याने पाहायला मिळते. यानंतर शाळेतून घरी जाताना मधी जर रस्ता असेल तर त्यावर वर्दळ नसेल तर तुम्ही तो कसा ओलांडाल? शाळेतून घरी जाताना जर रस्ता असेल आणि जर वर्दळ नसेल, नाही वर्दळ असेल तर तो तुम्ही कसा ओलांडाल? तर आपण सिग्नलची वाट पाहणार. सिग्नल लागल्यानंतर गाड्या सगळ्या थांबल्यानंतर मग आपण रस्ता ओलांडणार. अंध व्यक्ती कशी ओळखाल? त्याला रस्ता ओलांडण्यासाठी कशी मदत कराल? आता अंध व्यक्तींच्या हातात तुम्हाला माहिती आहे त्यांच्या डोळ्याला चष्मा असतो काळा आणि हातामध्ये काठी असते. मग आपण त्यांचा हात धरून त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करू शकू. या कवितेमध्ये कवीने वाहतुकीचे कोणते नियम सांगितले आहेत ते लिहा. तर वाहतुकीचे कोणते नियम सांगितले आहे की लाल दिवा लागल्यानंतर आपण गाडी थांबवायची आहे. पिवळा दिवा लागल्यानंतर इकडे तिकडे नीट लक्ष ठेवायचंय. हिरवा दिवा लागेल तेव्हाच आपली गाडी पुढे न्यायची आहे. यानंतर गाडी नो पार्किंगला पार्क करायची नाही. तुमचे वाहन जर खूप दूर सोडत असेल तर ते वेळेवर दुरुस्त करायचं आहे आणि वेगावरती नियंत्रण ठेवायचं आहे. तर हे वाहतुकीचे नियम कवीने सांगितले आहेत. आपण जर एखाद्या अनोळखी ठिकाणी जात असू आणि तो रस्ता आपण चुकलो तर त्या ठिकाणी आपण कसे जाऊ, कसे पोहोचू? तर आपण आपल्यावर जर अशी कधी वेळ आली तर आपण आजूबाजूला एखादं दुकान असेल किंवा जर तिथे ट्रॅफिक पोलीस असतील तर आपण त्यांना विचारू शकतो आणि मग आपण योग्य त्या ठिकाणी पोहोचू शकतो. किंवा कुणी नसेल तर तिथले जे दुकानदार आहेत किंवा आसपासची जी माणसं आहेत त्यांना सुद्धा आपण विचारू शकतो. आणि मग तिरंग्यातील 3 रंग सांगून त्याचे अर्थ लिहा. आता जसं आपण ट्रॅफिक सिग्नलचे 3 रंग पाहिले तसे तिरंग्यातील 3 रंग सांगायचे की आपल्या भारतीय झेंड्याला तिरंगा. आता आपल्या भारतीय झेंड्याला तिरंगा असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये 3 रंगाचे पट्टे आहेत. सगळ्यात वरती केशरी रंग तर तो त्यागाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. मध्ये पांढरा रंग आहे तो शांततेचे प्रतीक आहे. खालचा हिरवा रंग जो आहे तो आपल्या देशातील समृद्धीचे प्रतीक आहे. आणि मध्ये जे अशोक चक्र आहे तर ते सम्राट अशोकाच्या धर्माचे प्रतीक आहे. तर या पद्धतीने तिरंग्यातील रंग सांगून त्यांचे अर्थ तुम्ही तिथे लिहायचे आहेत.